कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडली प्रवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. मने निवृत्ती दासू अवधारी तोची. महायोग पीठे तटे भीमरथ्याय. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. दया ठेविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. प्रस्तुत प्रवचनासाठी घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 25व्या क्रमांकावरची ओवी आज आपण प्रवचनासाठी चिंतनासाठी घेतलेली आहे. मंडळी, आपला जो वशिष्ठ गुरुकुल, जो आपला हा जो काय रघुनाथ फाउंडेशनचा जो काय ग्रुप आहे, आणि या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्योतिदांनी हा ग्रुप बनवला आणि आमच्यासारख्या अनेक तरुण त्या ठिकाणी नवोदित प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, यांना या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि त्या मागची प्रांजळपणे भावना एकच आहे की नवीन कलाकार त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी वक्ते तयार व्हावेत आणि त्यांना हक्काचं एक व्यासपीठ मिळावं, हा या मागचा उद्देश आहे. आणि खऱ्या अर्थानं एक चांगला उद्देश त्या ठिकाणी आपण सर्वच मंडळी आहात, त्यामध्ये जुनी जाणती सर्वच मंडळी आहात, आपण सर्वच त्या ठिकाणी रोजच पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपक्रम सुरू आहेत. आणि हे उपक्रम सुरू असताना यावर्षी आपण त्या वारीचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही जी काही सेवा आहे, आपण पाहतो की दिवसभराचा जरी कामधंद्याचा प्रत्येकाचा या उद्योग पाठीमागे प्रत्येकाच्या असतातच, ते उरकून आपण संध्याकाळी आपल्या निवाऱ्याला घरी आल्याच्या नंतर एक तासभर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चिंतन आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि वारीच्या माध्यमातून सुद्धा सर्वांनीच त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. कारण हा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही. खऱ्या अर्थानं मला आवर्जून सांगायचंय की वारी केल्याच्या नंतर कितीतरी त्या ठिकाणी आपल्या हाताने कळत न कळत ज्या काही गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी घडलेल्या असतात. न कळत म्हणण्यापेक्षा आपण जरी चालत जरी गेलो तरी आपल्या पायाखाली किडामुंगी त्या ठिकाणी सापडत असते आणि तिचा सुद्धा जीव आपण न कळत आपल्या हातून त्या ठिकाणी जात असतो. त्यातून कुठेतरी आपली उतराई व्हावी म्हणून त्या ठिकाणी वारी सर्वांनीच करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि अशा या वारीच्या सोहळ्यालाही आपण सर्वांनी त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी प्रथम आपण सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि आजच्या चिंतनाकडे त्या ठिकाणी बोलतो. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, त्याने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. मंडळी, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, माऊली या ठिकाणी सांगतात की जाणत्या पुरुषांना त्या ठिकाणी गुरुची सेवा करावी आणि त्या योगानं त्या ठिकाणी कृतार्थ व्हावं. त्याचप्रमाणे उत्तरार्ध मध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगतात की ज्याप्रमाणे आपण वृक्षाच्या मुळाला जर पाणी घातलं तर त्याच्या फांद्या आणि फुलं त्या ठिकाणी टवटवीत राहतात. त्याचप्रमाणे मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. आता या ठिकाणी माऊलीने सांगितलं
किंवा मनोनी जाणतेने गुरु भजी, जाणत्या पुरुषांनी त्या ठिकाणी गुरुची सेवा करायची असं सांगितलं. मग हा जाणता पुरुष आपण कोणता समजायचा? जो वयोवृद्ध आहे, ज्याचं वय त्या ठिकाणी 65-70 वर्षाचं आहे, ज्याचे दाढी केस त्या ठिकाणी पांढरे झाले, याला आपण त्या ठिकाणी जाणता पुरुष समजायला सांगितलंय का? तर नाही ना. इथं वयोवृद्ध किंवा ज्ञानी पुरुष सांगितलेलं नाही. जर जो जिज्ञासू आहे, जो परमार्थ पिपासू आहे, असा त्या ठिकाणी जाणता समजावा असं या ठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण मंडळी, जाणता पुरुष जर आपण व्यावहारिक आपल्या दृष्टिकोनातून जर ज्ञानाने पाहायला गेलो तर 65-70 वर्षाचा त्या ठिकाणी वयोवृद्ध झालाय, त्याला आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आपण संसारामध्ये त्या ठिकाणी त्याला जाणता म्हणतोच. परंतु तो जाणता वयोवृद्ध झालेला पुरुष जर लहान मुलांमध्ये बसून त्या ठिकाणी जर पत्ते खेळत असेल, सोंगट्या बसून खेळत असेल, तर त्याला जाणता समजता त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून इथं जो माऊलीने जो जाणता पुरुष सांगितलाय तो परमार्थ पिपासू जिज्ञासू असा तो सांगितलाय. आणि ही परमार्थ जिज्ञासू त्या ठिकाणी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होणं देखील त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. आणि शास्त्रदृष्ट्या जर आपण विचार केला तर 4 प्रकारचे लोक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकारचे लोक या ठिकाणी सांगितले. आणि यातला आपण एकेकाचा जरी आता विचार करायचा जर म्हणलं तर पामर त्या ठिकाणी कोणाला म्हणले? तर पामर की जो जे खाऊ नये ते खातो, पाहू नये ते पाहतो, पिऊ नये ते पितो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, तर जो सरसगट आचरण करतो आणि त्यापासून त्या ठिकाणी जो पाप म्हणजे त्या ठिकाणी धमकी समजतो आणि पुण्य म्हणजे बुलताप मानतो, म्हणजे पुण्याचं त्याला खरंच वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये त्याला पाप आणि पुण्य काय घडते याचं त्या ठिकाणी त्याला विसर पडलेला असतो, असा त्याच पामर म्हणावं. आणि अशा पामराकडून त्या ठिकाणी गुरुसेवा घडणं शक्य नाही. म्हणून पामराकडून त्या ठिकाणी गुरुसेवा घडणं शक्य नाही. मग आता पुढचा आपल्याला विषय सांगितलाय. तर हा विषय असा असतो की जो स्वर्ग लोकापासून मृत्यू लोकापर्यंतचे सर्व जरी भोग त्या ठिकाणी जर भोगले तरी सुद्धा त्या ठिकाणी तो अतृप्तच राहतो. अतृप्त म्हणजे समाधानी होत नाही. म्हणजे काय, असोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ते, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विषय जरी मनुष्य असला तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी ही गुरुसेवा आहे त्याचं विधान त्या ठिकाणी संभवत नाही. पुढे जाऊन जर आपण पाहायला गेलो तर मंडळी मुक्त सांगितलंय. मुक्त म्हणजे रिकामटेकडा नाही सांगितला. मुक्त म्हणजे हा पण एक ज्ञानी पुरुष आहे त्या ठिकाणी. आणि त्या ज्ञानी पुरुषाला त्या ठिकाणी रिकामटेकडा आपण कोणाला म्हणतो की जो आपल्या गाव असेल, समजा ग्रामीण भागातले आपण सर्व मंडळी आहोत, गावाचा पार असतो त्या ठिकाणी, तर त्या गावाच्या पारावर त्या ठिकाणी बसायचं आणि सगळ्या गावातली त्या ठिकाणी बसून उठाठेवी करायच्या, नको त्याच्या त्या ठिकाणी निंदा करत बसायचं, अशा त्या ठिकाणी रिकामटेकडा त्याला म्हणले. परंतु इथला जो ज्ञानी पुरुष सांगितलाय हा कृतकृत्य झालेला आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा स्वरूपाचा जो ज्ञानी पुरुष सांगितलाय, याने गुरुसेवा केली काय न केली काय तरी त्याला त्या ठिकाणी गुरुसेवेचं विधान संभवतं. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊन जर पाहायला गेलं तर जिज्ञासू, हे मंडळी जिज्ञासू अवस्था आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होणं फार त्या ठिकाणी दुर्लभ आहे. आणि हा जो जिज्ञासू आहे की याने काम क्रोधांचं त्या ठिकाणी सर्व फडशा पाडलेला असतो आणि सद्वासनेचं त्या ठिकाणी पहाड गाठलेलं असतं, की ज्याला सारखी एक ध्यास लागलेला असतो या जिज्ञासू व्यक्तीला की माझा उद्धार कधी होईल, मी याच्यातून मुक्त केव्हा होईल. अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा जिज्ञासू पुरुष असतो की बाबा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नाही, असे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारचा हा जिज्ञासू असतो. आणि या जिज्ञासूलाच त्या ठिकाणी गुरुसेवेचं विधान संभवतं, म्हणजे गुरुसेवा घडणं शक्य आहे. परंतु मंडळी आपण जर पाहायला गेलं तर ही जिज्ञासू अवस्था आहे ही प्राप्त होणं सुद्धा त्या ठिकाणी मनुष्याला त्या ठिकाणी दुर्लभ आहे. जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अशा 3 अवस्था आपल्याला सांगितल्या ज्या दुर्लभ आहेत. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, मुमुक्षुता ही जिज्ञासू अवस्था प्राप्त होणं दुर्लभ आहे, आणि संत भेटी होणं सुद्धा त्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्या दुर्लभ आहे. मग
मनुष्य देहाचा जर आपण विचार करायला गेलो तर जीवनामध्ये आपण पाहतोय की हा मनुष्य देह मिळण्यासाठी आपल्याला पाप आणि पुण्य हे समान असावं लागतंय. त्यापैकी कुठलंही एक कमी जास्त असून चालत नाही ना. जर तुमचं अतिपाप जर झालं तर आपण म्हणतो की माणूस नरकामध्ये जाईल, अतिपुण्य झालं तर स्वर्गात जाईल. पण म्हणून काय त्याला त्या ठिकाणी मनुष्य जन्म मनुष्य देह मिळणार नाही. तर मनुष्य देह मिळण्यासाठी पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या समानच असाव्या लागतात. जर आपण व्यावहारिक दृष्ट्या जर पाहायला गेलो तर बाबा एखाद्याचा व्यवहारामध्ये जर एखाद्याला फार मोठं नुकसान झालं, त्याचा जर पैसा गेला तर तो पुन्हा प्रयत्नानं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये लक्ष दिलं तर गेलेला पैसा सुद्धा त्या ठिकाणी त्याला परत मिळू शकतो. एखादा मित्र जर त्याला सोडून गेला किंवा एखाद्याची पत्नी त्याच्या दुर्दैवानं त्या ठिकाणी जर मेली किंवा सोडून गेली तरी त्या ठिकाणी त्याला ती दुसरी करता येते. परंतु एकदा गेलेला नरदेह हा पुन्हा मिळणं त्या ठिकाणी दुर्लभ आहे आणि तो मिळू शकतच नाही. मेरुतुल्य पृथ्वी घेतल्यास वर्ण तरी न मिळे एक क्षण नरदेह. गेलेला नरदेह हा एक क्षणासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यांना तुकोबराय सुद्धा त्या ठिकाणी सांगतात ना की बाबांनो तुम्हाला मला हा जो नरदेह मिळालेला आहे हा काकटाळी न्यायाप्रमाणे मिळालेला आहे ना. त्यासाठी आपल्याला मिळालेला जो देह आहे मनुष्य देह आहे तो मनुष्य देह आपण कशासाठी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. कारण देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा. मंडळी हा नरदेह मनुष्य जन्म आपल्याला जो काय मिळालेला आहे ते आपल्याला देवाने हात दिले की टाळी वाजवण्यासाठी दिले, आपल्याला मुख दिले त्या ठिकाणी देवाचं चिंतन करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी दिले, पाय दिले ते त्या ठिकाणी देवाची वारी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दिले. परंतु आपल्याला काय झाले आपण या संसाराच्या त्या ठिकाणी विषयामध्ये इतके गुरफटून त्या ठिकाणी गेलोय की आपल्याला त्याचा विसर पडतोय की बाबा मला हा नरदेह मनुष्य जन्म कशासाठी मिळाला आहे आणि मी त्याचा कशा प्रकारे त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. आता आपण पाहतो की आपण म्हणतोय संसार दुःखामुळे चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. पण आपल्याला त्यातून आपण बाहेर पडत नाही ना. फक्त काय झालंय आपल्या जीवनामध्ये म्हणण्यापुरतं चाललंय. आपण आता आपला हा तो विषय नाहीये खऱ्या अर्थाने. परंतु एखाद्याच्या जर आपण दशक्रियेसाठी जर त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जर आपण तिथे गेलो तर आपण म्हणतो अरे जीवनामध्ये ते प्रवचनाला बसल्याच्या नंतर आपण ऐकतो कानावर शब्द पडतात अरे आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काही नाही, सगळे इथंच राहते, सगळे इथं सोडून त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. म्हणून राहिलेले त्या ठिकाणी आपलं जे आयुष्य आपण ते चांगल्या प्रकारचं जगलं पाहिजे हे त्या स्मशानात बसल्यानंतर आपण त्या ठिकाणी म्हणतोय. परंतु तिथून उठून आपली पाठाण त्या ठिकाणी आपण पाठमोरे झालो आणि आपण आपल्या घराचा रस्ता पकडला की आपल्याला संसार लगेच आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी शिरतोय. आणि मग कुठंतरी लोकांच्या उठाठेवी गावाकडचा शेतकरी जरी असला तरी एखाद्याचा बांध कोरपण्याचं काम असेल किंवा काय असेल सगळे उद्योग चालू होते संसारातले. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी हा जो ध्येय मिळालाय हा माणसाने चांगल्या मार्गासाठी जर त्या ठिकाणी वापरला, भजना कीर्तनासाठी वापरला तर त्याच्या न कळत त्याला त्या ठिकाणी त्याचा उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या जीवनामध्ये आपल्याला जर काही गोष्टी जर साध्य करून घ्यायच्या असतील तर माझं तर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी एक मत आहे की आपल्या जीवनात आपण वारी तर केलीच पाहिजे. माता भगिनी सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी बहुतांश आहेत, जास्त आहेत. तर मला आवर्जून सांगायचं की वारीला त्या ठिकाणी आपला जर एखादा घरातला जर पुरुष वारीसाठी जर जात असेल तर माझ्या हात जोडून विनंती त्याला केव्हाच त्या ठिकाणी आपण आडवे येऊ नका. कारण त्या वारीचं अर्ध पुण्य त्या ठिकाणी त्या माता माऊलीला त्या महिलेला त्या ठिकाणी मिळत असतं. कारण ते मिळण्याचं कारण काय तर पुरुष जरी आपण पाहतोय की घरातून बाहेर जरी वारीला जात असेल तरी त्याचे अगदी सगळं बिछाण्यापासून जी काय तयारी असेल, सगळे कपडे असतील, बॅग असेल, गोळ्या औषध जे काय लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील त्या अतिशय काळजी घेऊन त्या ठिकाणी सगळ्या जागच्या जागेवर त्या ठिकाणी देण्याचं काम ही माता माऊली त्या ठिकाणी करत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी तिला 50% त्या ठिकाणी जशी ती अर्धांगणी असते तसं देवाच्या वारीला गेलेल्या त्या ठिकाणी पुरुषाचं सुद्धा अर्ध पुण्य त्या ठिकाणी तिच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर देवाची वारी त्या ठिकाणी करा. आपण पाहतो की माऊलींच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी पांडुरंगाची वारी आता पुढे जाऊन कार्तिकेला आपली आळंदीची पण असते. देवाने सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं ना की देवाला सुद्धा आवडतं की यात्रे अलंकापुरा येते तेथे आवडती विठ्ठला.
पांडुरंगे प्रसन्नपणे ते केले हे ज्ञाना. म्हणून त्या ठिकाणी आवर्जून सांगायचं की ही आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्याने प्रत्येकाने एकदा तरी त्या ठिकाणी ती पंढरीची वारी जीवनामध्ये जरूर करावी. आणि माझ्यासारख्याचा त्या ठिकाणी ठामपणे अनुभव झालाय की जो मनुष्य एका वारीला त्या ठिकाणी आपल्या बरोबर येईल, सर्वच मंडळी आपण आता ऐकतो ग्रुपमध्ये, की मला आवर्जून मी या ठिकाणी सांगतोय की जो मनुष्य पहिलं वर्ष आपल्या या वारीचं, हे वर्ष आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आव्हानाचं असणार आहे की एक एक माणूस आपल्याला त्या ठिकाणी गोळा करून त्या ठिकाणी न्यावा लागणार आहे. परंतु माझा अनुभव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की जो मनुष्य या पहिल्या वारीसाठी आपल्या बरोबर येईल, त्याला पुढच्या वर्षी तुम्हाला चल म्हणण्याची आवश्यकता त्या ठिकाणी लागणार नाही. ती वारी जवळ आल्याच्या नंतर ते एक प्रकारचे ते वेदच लागतात मनामध्ये, अरे वारी जवळ आली, माझी असणारी जी काही कामं असतील प्रपंचातली मला ती उरकायची आहेत, आणि ते असणाऱ्या 18-20 दिवसाचा जो काही कालावधी आहे त्याच्यासाठी मला त्या ठिकाणी काही करून त्या ठिकाणी आळंदीमध्ये जाऊन तिथून पायी प्रस्थान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडळी मला पंढरपुरापर्यंत जायचंय. या ठिकाणी सांगतो की ज्यावेळी कोविडचा काळ होता आणि कोविडच्या कालावधीच्या नंतरची जी वारी होती मंडळी, अक्षरशः व्यासपीठावर बसून त्या ठिकाणी बोलतोय की वारी निघाल्याच्या नंतर कोरोनामुळे आपली वारी निघाली नाही, परंतु घरात देवारात ज्यावेळेस वाचनासाठी बसलो होतो ना, तर डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू आलते की ज्या दिवशी त्या पालखीचं प्रस्थान होतं. म्हणून मला काय सांगायचं, ही ज्यावेळेस ह्या गोष्टीची आपल्याला गोडी आवड त्या ठिकाणी मनामध्ये निर्माण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो की आवड असली तरच एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला सवड मिळत असते. आता किती आपलं अख्खं आयुष्य जरी त्या ठिकाणी आपण घालवलं तरी काही त्या ठिकाणी जीवनामध्ये उपयोग होत नाही. संसार हा त्या ठिकाणी सर्वांचाच प्राणी मात्रांचा होत असतो, पण तो मनुष्य देह हा जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कितीतरी त्या ठिकाणी 84 लक्ष योनी त्या ठिकाणी फिरून आल्याच्या नंतर हा नरदेह या ठिकाणी मनुष्य जन्म मिळत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आल्याच्या नंतर चांगलं सत्कर्म त्या ठिकाणी आपल्या हातानं घडलं पाहिजे. भजन कीर्तन असेल, वारी असेल, अशा या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या हातून त्या ठिकाणी नक्कीच घडाव्यात. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी पण आपण सर्वांना सदिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि मनोनी जाणतेने गुरु भजीचे तेने कृत कार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मंडळी, या ठिकाणी आपण पाहिलं की जाणत्या पुरुषाने गुरुची सेवा करायला सांगितलंय. आणि मला या ठिकाणी सांगायचंय की आज आपण पाहिले की मनुष्य देह मिळणं किती दुर्लभ आहे. आपण पाहिले की मनुष्य देह मिळण्यासाठी आपल्याला हा काकटाळी न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी मिळालेला हा नरदेह आहे. याच्यावर एक दृष्टांत छोटासा त्या ठिकाणी आठवला, तो सांगतो आपल्याला की हा नरदेह आपल्याला काकटाळी न्यायाप्रमाणे कसा मिळाला. तर एकदा एक राजा होता आणि त्या राजाला त्या ठिकाणी कावळ्याचं काहीतरी काम पडलं, कारण तो राजा आहे. त्याला केव्हा काय लागेल, केव्हा काय आठवल सुचल, हे शेवटी त्याच्या आपण मालक नाही आहोत. त्याने फक्त आपल्या प्रजेला त्या ठिकाणी आदेश सोडायचा की मला ही वस्तू पाहिजे, ही गोष्ट पाहिजे, आणि प्रजेने ती तात्काळ त्याच्या समोर त्या ठिकाणी हजर करायची. अशा प्रकारे राजाला त्या ठिकाणी वाटल्याच्या नंतर राजाने आपल्या प्रधानाला बोलावून घेतलं आणि बाबा रे, मला त्या ठिकाणी कावळा पाहिजे, मग तू उद्या नगरामध्ये संपूर्ण जायचं आणि दवंडी देण्यासाठी शिपायांना सांगायचं की जो कोणी एक कावळा पकडून आणून देईल त्याला त्या ठिकाणी 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि ही दवंडी सगळ्या नगरामध्ये सुरू असताना एक आंधळा मनुष्य त्या ठिकाणी आंघोळीसाठी नदीवर जात असतो आणि ही दवंडी त्याच्या कानावर सुद्धा तिथे पडते की बाबा जो कोणी राजाला एक कावळा पकडून आणून देईल त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि ही दवंडी ऐकल्याच्या नंतर आंधळा मनुष्य असतो तो आपला सरळ तसाच निघून जातो पुढे. तो अरे बाबा हे आपल्या काही कामाचं नाहीये, मला झालंय, मला आंघोळीसाठी सुद्धा जाताना पायाखालची जमीन दिसत नाही, तर मी राजाला केव्हा कावळा पकडून आणून द्यायचो, केव्हा मला 5,000 रुपये मिळायचे. परंतु तो तसाच पुढे निघून जातो आणि आंघोळीसाठी त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये आतमध्ये आपले कपडे किनाऱ्यावर काढून आतमध्ये जातो आणि पाण्यात उभा राहतो, दोन्ही हात वर करतो आणि देवाचं नामस्मरण करतो. त्या ठिकाणी पाण्यामध्ये डुबकी मारतो आणि सरळ हात करून वरती उभा राहतो आणि देवाचं नाव घेऊन टाळी वाजवणार. तितक्यात त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी कावळा येऊन सापडतो. तो कावळा हातात सापडल्याच्या नंतर मंडळी आंधळ्याला इतका आनंद होतो की बाबा मला आता 5,000 रुपये मिळणार आहेत, माझ्या जीवनातले काही का होईना 4 दिवस तरी त्या ठिकाणी सुखाचे आता जातील. या त्या ठिकाणी आनंदामध्ये तो असतो आणि हा आनंद त्याचा सुरू असताना त्याच्या मनात पुन्हा एकदा असा विचार येतो
की राजाने एका कावळ्याचे 5,000 रुपये सांगितले. मग कावळा पकडणं काय इथं काय अवघड नाहीये. पाण्यात एक डुबकी मारायची, वरती उभं राहायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि टाळी वाजवायची, कावळा सापडतोय. ही मनुष्याला जी काय आपल्या जीवनामध्ये जी काय आशा आहेत ना, त्या कधी त्या ठिकाणी त्याच्या थांबत नाहीत. आणि म्हणून मनुष्य सुखरूप असणारा जीव सुद्धा त्या ठिकाणी आहे ना, त्याला पदोपदी त्या ठिकाणी दुःख भोगावी लागतं. त्याचं कारणच ते की त्या याला आंधळ्याला वाटल्याच्या नंतर आंधळ्याने तो कावळा काय केला, आपल्या बगलेमध्ये मारला आणि पुन्हा डुबकी मारण्यासाठी तो पाण्यामध्ये डुबकी मारली आणि वर हात केले आणि उभा राहिला. टाळी वाजवण्यासाठी गेला तर पहिला बगलेतला कावळा सुद्धा त्याच्या हातातून निघून गेला आणि हातामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कावळा सापडला नाही. म्हणजे अशा किती आंधळ्याने त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या, डुबक्या पाण्यात मारलं तरी कावळा सापडणार आहे की त्याला? तर नाही ना. तो कावळा त्याला काय झालता की त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी चुकून त्याच्या आंधळ्याच्या हाती त्या ठिकाणी कावळा लागला होता. तसा तुम्हाला आम्हाला हा जो काही नरदेह मिळालेला नाही, हा नरदेह तुम्हाला आम्हाला त्या काकटाळी न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि तो नरदेह आपल्याला कशा प्रकारे त्या नरदेहाचा उपयोग करायचा आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी विसर पडत चाललाय. नरदेह दुर्लभ जाना, शत वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मला सांगा, असा दुर्लभ असणारा नरदेह जरी आपल्याला दैववशानं त्या ठिकाणी जरी मिळाला, तरी त्या नरदेहाला त्या ठिकाणी तुमच्या परमार्थाची आवड त्या ठिकाणी त्याला असेलच असं नाही ना. एखाद्याला नरदेह मिळालेला आहे, परंतु आता आपण पाहतोय सर्वच मनुष्य रूपामध्ये आपण जन्माला येतोय. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी परमार्थाची आवड आहे का? तर नाहीये ना. तर ठराविक मंडळी जे आहेत की त्यांना त्या ठिकाणी परमार्थाची तिथे आवड निर्माण होती. मग हे सर्व जे काय बाकीचे जे काय आहेत प्राणी मात्राचे, ते विषयाच्या अधीन इतके रंगून गेलेत ना की त्यांना त्या ठिकाणी त्याचा विसर पडत चाललाय की हा नरदेह मला त्या ठिकाणी कशासाठी मिळालेला आहे, मी या शरीरूपी गावाला कशासाठी आलोय आणि मी काय केलं पाहिजे याचा त्याला त्या ठिकाणी विसर पडत चाललाय. मग मंडळी, आपण जर पाहायला गेलं तर एखाद्याला पाहायला गेलं तर बाबा ठीक आहे, मनुष्य देह पण मिळालाय आणि परमार्थ वासना सुद्धा त्या ठिकाणी त्याला उत्पन्न झालेली आहे. म्हणून त्याला त्या ठिकाणी संत भेटी होईल असं नाहीच आहे ना. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ही संत भेटी त्या ठिकाणी बहु अवघडच सांगितलेली आहे ना. परंतु आपण जर बारीक विचार जर त्यामध्ये करायला जर आपण गेलो तर बाबा आपल्या जीवनात संत भेट आपल्याला होतच नाही का? तर संत भेट होत असते ना, पण केव्हा? ते अनेक जन्माच्या पुण्याने त्या ठिकाणी मिळत असते. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही. तर अशा प्रकारे आपण पाहायला गेलं तर अनेक जन्माच्या पुण्याने त्या ठिकाणी आपल्याला संत भेटी सुद्धा त्या ठिकाणी होत असते. आणि मंडळी, ही संत भेटी आपल्याला संतांची आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवाचा जर उद्धार करायचा असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, तर या संतांना आपण शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपण पाहतोय की बाबा ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला देव भेटेल असं नाहीये किंवा संत भेटतील असं नाही, परंतु आपल्या कुटुंबामध्ये असणारे आपले जे वयोवृद्ध आई वडील आहेत, तर या आई वडिलांचं जर घरातून निघताना जर आपण दर्शन घेऊन जर बाहेर पडलो ना, तर मला असं वाटत नाही की तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये केव्हा त्या ठिकाणी अपयशी ठरेल. कारण आई आणि वडील या अशी दोन दैवत आहेत की जी कुठलाही त्या ठिकाणी स्वार्थ न ठेवता आपल्या डोक्यावर आपल्या माथ्यावर ज्यावेळेस आशीर्वादाचा हात ठेवतात ना, त्यावेळेस कुठला त्यांना त्या ठिकाणी लोभ नसतो, आशा नसती यांनी मला हे करावं म्हणून याला आशीर्वाद देतोय. जगामध्ये अशी आता कुठलीच गोष्ट राहिली नाही की जी त्या ठिकाणी माणूस स्वार्थासाठीच माणसाजवळ त्या ठिकाणी आज येतोय. आपला सर्वांचा कलियुगामधला जन्म आहे, दैवयुगातले आपण नाही आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नाही देवाची संगत घडली, नाही साधू संतांची घडली, तर आई वडील प्रत्येकाच्या घरात आहेत. त्या आई वडिलांची त्या ठिकाणी मनोभावे त्या ठिकाणी सेवा करा, त्यांचं दर्शन घेऊन घराबाहेर पडा. जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मला आवर्जून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचंय की बाबांनो, ही आपल्याला आपण पाहतोय की ही संत गती या संतांच्या सान्निध्यात का जावं, तर
जर आपल्याला देवाची जर भेट घडवून आणायची असेल तर आपण संतांच्याच माध्यमातून तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी तारणारं माध्यम आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. मंडळी, जर संतांच्या सानिध्यात जायचं असेल, देवाच्या जायचं असेल तर संतांशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून त्या ठिकाणी संतांच्या सानिध्यामध्ये जावं, आपल्या जीवाचा त्या ठिकाणी उद्धार करावा. कारण आपण पाहायला गेलो तर ते संत सुद्धा त्या ठिकाणी त्या अधिकारवाणीचे असावेत. नाही तर आता जगामध्ये आपण फिरतोय, पाहतोय या कलियुगामध्ये आपल्याला पावलं पावली त्या ठिकाणी मी संत आहे, मी संत आहे, मी देव आहे म्हणणारे त्या ठिकाणी पदोपदी भेटतात. अरे बाबांनो, यांचाच त्या ठिकाणी त्यांना कल्याण यांचं प्रपंचाचं करता येणार, तर हे तुमचा आमचा केव्हा उद्धार करणार आहे? कारण तुकोबारा सुद्धा सांगतात ना, तेव्हा पोटासाठी संत झाले कलित बहुत. आणि जर आपण चांगल्या माणसाच्या जर पाठीमागे जर गेलो नाही तर काय होणार आहे? त्या आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे तरी घात एक वेळे मागे पुढे. आंधळ्याच्या पाठीमागे जर गेलो तर खड्ड्यात पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीये, तिथे घात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्याच्या पाठीमागे जायचंय ना तो सुद्धा मनुष्य त्या ठिकाणी त्या पात्रतेचा, त्या योग्यतेचा असावा. आपल्या जीवनामध्ये जरी आपण एखाद्याला गुरु करायचा आहे तरी तो सुद्धा त्या योग्यतेचा त्या ठिकाणी असावा, तरच त्या ठिकाणी आपल्या जीवाचा उद्धार त्या ठिकाणी त्याच्याकडून होईल. अन्यथा हे जे काय कलियुगामध्ये जे काय संत सांगितले, तुकोबारांनी अजून सुद्धा सांगितले की सेंदरी हेंद्री दैवते कोण पूजी भौतिक येते, आपल्या पोटासाठी जिरते मागती शिते आवाजन. आणि यांनाच पोट भारतानं झालं तर ते तुमचं केव्हा कल्याण करणार आहे? म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देवाची त्या ठिकाणी जर आपल्याला देव साधायचा असेल, देवापर्यंत त्या ठिकाणी पोचायचं असेल तर ते संत जे आहेत ते संत सुद्धा आपल्याला पारखून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपले गुरु असतील ते करणं सुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबांनो, या पृथ्वीतलावर या मृत्यू लोकांमध्ये आपण पाहतोय की अनेक त्या ठिकाणी काही संन्यासी म्हणून आहेत, काही त्या ठिकाणी संन्यासी आहेत, काही त्या ठिकाणी ऋषी म्हणून त्या ठिकाणी मिरवतात, परंतु त्यांचा त्या ठिकाणी काही जीवनामध्ये त्या ठिकाणी उपयोग होत नाहीये. कारण यांच्यापाशी त्या ठिकाणी तत्व नसतात. हे फक्त कशासाठी झाले की माझ्या प्रपंचाचं मला याच्यातून काहीतरी संत संत म्हणून मला मिरवायचंय आणि याच्यातून 2 रुपये कुठेतरी उकळायचे तर माझ्या बायका पोरांचं मला पोट भरायचंय, याच्यासाठी हे संत झालेले आहेत. तर अशा संतांच्या त्या ठिकाणी सानिध्यात येऊन त्या ठिकाणी आपल्या जीवाचा उद्धार होत नाही. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला भविष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला संतांशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. कारण मंडळी, जर आपल्याला देवप्राप्ती करायची, आणि हे जे वर्म आहे ना, देवप्राप्तीचं जे काय वर्म आहे ना, हे फक्त संतांना ठाऊक आहे, हे दुसऱ्या कोणाला त्या ठिकाणी ठाऊक नाही. कारण देवापर्यंत अगदी जवळचं पोहोचण्याचं साधन हे संतच आहेत आपल्या जीवनामध्ये आपल्याला. त्या म्हणून आपण संतांना त्या ठिकाणी शरण जायचं. इथं मंडळी, आपण जीवनातलं जर उदाहरण एखादं पाहायचं झालं तर एखादा MBBS डॉक्टर असतो आणि एखादा साधा जडीबुटीवाला, म्हणजे आपण पाहतो ते रस्त्याच्या शेजारी पाल मांडून बसलेले असतात, की एखाद्या MBBS डॉक्टरला सुद्धा एखाद्या पेशंटचं त्या ठिकाणी निदान होत नाही, त्याचा आजार त्या ठिकाणी त्याच्याकडून बरा होत नाही. तर त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये, आणि एखादा जर जडीबुटीवाला असेल रस्त्याच्या शेजारी बसणारा, तर त्याच्या औषधाने सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी त्या रोग्याला बरं वाटतं आणि तो आजारातून त्याच्या मुक्त होत असतो. म्हणून इथं काय पाहिजे तुम्हाला, की जे काय वर्म आहे हे वर्म कळलं पाहिजे. एकदा पाताळातील शेषाचं पोट दुखू लागलं होतं आणि स्वर्गातील वैद्यराज अश्विनी कुमार म्हणून त्या ठिकाणी वैद्य, खूप मोठं त्यांचं नाव होतं, आणि त्या अश्विनी कुमारांना तिथे बोलावणं पाठवण्यात आलं. अश्विनी कुमारांना बोलावणं पाठवण्यात आल्याच्या नंतर त्यांनी येऊन शेषाची नाडी पाहिली. शेषाची नाडी पाहिल्याच्या नंतर औषध तयार केलं आणि ते औषध पिण्यासाठी पिल्याच्या नंतर शेषाच्या शरीराचा अधिकच त्या ठिकाणी त्याला बरं वाटण्याऐवजी औषध पिल्याच्या नंतर त्याला आणखीनच त्या ठिकाणी त्रास जाणवू लागला आणि हा त्रास जाणवू लागला. आली आणि नारदाची स्वारी तिथे आल्याच्या नंतर त्यांनी मृत्यू लोकातल्या एका सुशांत नावाच्या वैद्याचं नाव तिथे सुचवलं की बाबा, या वैद्याला जर आपण इथं जर आणला
तर नक्कीच यांना त्याने औषध दिल्याच्या नंतर बरं वाटेल. आता आपण पाहतो एखाद्याला जर बरंच वाटत नसेल, खूप दवाखाने काही गेले आणि एखाद्याने येऊन जर सांगितलं की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी गेला तर चांगल्या प्रकारचा देवऋषी आहे, चांगला डॉक्टर आहे, तर तो माणूस शेवटी भांबवलेला असतो. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला बरं नाही वाटलं तर तो जो सांगेल त्याच ऐकत असतो, त्याला पर्याय नसतो दुसरा. तर इथं सुद्धा त्या ठिकाणी शेषाचा त्रास वाढल्याच्या नंतर इथं सुशांत नावाच्या मृत्यू लोकातल्या त्या ठिकाणी वैद्याचं नाव सांगितल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा त्याला लगेच इथं घेऊन या आणि मला त्याच्याकडून औषध पहिलं घेऊ द्या. या वैद्याला आणल्याच्या नंतर मंडळी त्यांनी शेषाची नाडी तपासून पाहिली आणि औषध बनवण्यासाठी घेतलं, औषध बनवलं आणि ते औषध प्यायला देत असताना शेषांना ते डोळे झाकून औषध पिण्यासाठी सांगितलं. शेषांनी डोळे बंद केले आणि ते औषध पिलं. औषध पिल्याच्या नंतर त्यांना बरं वाटू लागलं. बरं वाटू लागल्याच्या नंतर तिथं जे काय समोर जी काय लोक होती सगळी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या, अरे स्वर्गातला वैद्य राजा अश्विनी कुमार असताना त्याच्या औषधाने इथं बरं नाही वाटलं आणि हा मृत्यू लोकातला एक साधा एक वैद्य इथं आणलाय आणि त्याच्या औषधाने कसं काय बरं वाटलं. तर शेवटी अश्विनी कुमारांना तिथं अपमानित झाल्यामुळे त्यांनी न राहून त्या सुशांत नावाच्या वैद्याला विचारलं, अरे बाबा असं कोणतं औषध दिलंस की त्यांनी लगेच यांना बरं वाटू लागले. तो म्हणला काही नाही हो, सुंठ वगळून त्या ठिकाणी मी यांना पिण्यासाठी दिली. अरे ते अश्विनी कुमार म्हणले, अरे मी पण सुंठच उगाळून दिली होती ना. परंतु सुशांत नावाच्या वैद्यानं त्या ठिकाणी सांगितलेलं उत्तर महत्वाचं आहे मंडळी, की तो त्यांनी सांगितलं की तू जे औषध दिलंस ते ज्यावेळेस शेषाच्या हातामध्ये पेण्यासाठी ज्यावेळेस ते भांड दिलंस ना पात्र, त्यावेळेस शेषाची असणारी विषारी दृष्टी त्या ठिकाणी नजर त्या औषधावर पडली आणि ते सगळं औषध तुझं ते सगळं विस्मय होऊन गेलं. त्याच्यामुळे त्या औषधानं बरं वाटण्यापेक्षा त्याच्या शरीराचा धाह त्या ठिकाणी अधिक वाढू लागला, त्याचा त्रास वाढला आणि मी फक्त ते औषध देताना त्याला डोळे बंद करून ते औषध पिण्यासाठी सांगितलं. पण मला इथं सांगायचं काय तुम्हाला, की फक्त इथं वर्म त्या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे आणि हे वर्म देवप्राप्तीचं जे काय वर्म आहे ना ते फक्त संतांनाच ठाऊक आहे. म्हणून संतांना शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उद्धार होणार नाही. इतकंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. आणि पाहायला गेलो तर देव म्हणजे काय, कुठं असं प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहेच ना, परंतु आपल्याला काय होतंय की आपल्या समजत नाही ना की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो ते भ्रांतास्य कामू विषयावरी. मंडळी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याकडे गावाकडे बघा विहिरी आहेत, तुडुंब पुण्यामध्ये सुद्धा विहिरी आहेत आणि ते पावसाळ्यामध्ये तुडुंब विहिरी भरल्याच्या नंतर तिथे काय होतंय, वरती शेवाळाचा थर त्याच्यावर आलेला असतो. ते पूर्ण शेवाळाने जर ती विहीर जर पाण्याने भरलेली असली खाली आणि शेवाळाचा थर असेल तर त्या विहिरीमध्ये पाणी नाही असं म्हणता येईल का आपल्याला? तर पाणी आहेच ना, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, फक्त ते शेवाळ जर आपण हाताने बाजूला केलं त्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये असणारा देव असेल, देव परमात्मा असेल, याची जर आपल्याला त्या ठिकाणी पारख करून घ्यायची असेल आपल्या जीवनामध्ये, तर जे काय अज्ञान रूपी जे काय आवरण आहे ना आपल्या बुद्धीवर ते आपल्याला बाजूला केलं पाहिजे पहिलं. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला देवाची ओळख त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही. आणि आपण जर पाहायला गेलं तर ही देवाची प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला झाल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी किंवा संतांना आपल्याला शरण जायचं. संत आपल्याला मगाशीच मी बोलून गेलो की ते संत सुद्धा त्या ताकदीचे त्या ठिकाणी त्या अधिकाराचे असावे की जेणेकरून त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर आपल्या जीवाचा उद्धार होईल. तर मंडळी इथं एक गुरु आणि शिष्य होते की अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या शिष्याने आपल्या गुरुची जवळपास 12 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली आणि त्या गुरूंना असं वाटायचं की अरे बाबा हा जो काय माझा शिष्य आहे हा खूप प्रामाणिक आहे, माझी सेवा इतके वर्ष झालं मी त्या ठिकाणी पाहतोय, अगदी मनापासून त्या ठिकाणी माझी सेवा करतोय. आणि एक दिवस गुरु आणि शिष्य, गुरुचे त्या ठिकाणी शिष्य पाय दाबत बसला होता, सेवा चालू होती. गुरूंनी शिष्याला सांगितलं, अरे शिष्या त्या ठिकाणी अमुक अमुक त्या ठिकाणी काम आहे, तेवढं करून येतोस का? तर शिष्याने सांगितलं की गुरु महाराज मी आता त्या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी गेलो असतो, परंतु मी इथे आपले पाय दाबण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी कोण नाहीये, म्हणून आपण ते काम त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगावं. आणि त्याच गुरूंनी त्या ठिकाणी त्या शिष्याला दुसऱ्या वेळेस सांगितलं की अरे शिष्या भोजनाचं आमंत्रण शेजारी त्या ठिकाणी आलेलं आहे, तू तिथे भोजनासाठी जातोस का? तर हा शिष्य म्हणला की आपली आज्ञा कशी मोडू. असे शिष्य आणि गुरु की बाबा काम सांगितलं तर पाय कसे सोडू आणि भोजन सांगितलं तर आज्ञा कशी मोडू.
असं जर आयुष्य 12 वर्ष नाही तर किती त्या ठिकाणी तप जर त्यांनी जर भक्तीमध्ये त्या ठिकाणी सेवेमध्ये अशी वरवरच्या दिखाव्याच्या भक्तीत जर घालवली तर काही उपयोग होणार आहे का? मला सांगा, जर एखादी घागर जर पालतीये आणि त्या घागरीवर जर आपण वरतून पाणी ओतत बसतो तर ती किती पाणी ओतल्यावर भरेल? तर आपल्या कधीच आयुष्यात त्या ठिकाणी ती भरणार नाही ना. मग त्याच्यासाठी शिष्य आणि गुरु हे सुद्धा त्या ठिकाणी तितक्या अधिकाराचे प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी शिष्य सुद्धा भक्ती करणारा असावा आपल्या गुरुची. आणि गुरु सुद्धा कुठल्याही प्रकारची आपल्या शिष्याकडून अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी त्याला मदत करणारा असावा. अन्यथा काही त्या ठिकाणी जीवनामध्ये दोघांचाही उपयोग होत नाही. अशाच प्रकारचे मंडळी जर आपण पाहायला गेलं तर एक गुरु आणि शिष्य होते आणि त्या गुरु शिष्यामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष गुरूंची सेवा केल्याच्या नंतर तो शिष्य आपल्या घराकडे त्या ठिकाणी निघून आला होता. आल्याच्या नंतर बरेच दिवस गेल्याच्या नंतर त्या गुरूंना असं वाटलं, अरे आपला शिष्य त्या ठिकाणी त्याच्या गावी गेलाय, मग आपण त्या भागामध्ये त्या ठिकाणी गुरूंची त्या ठिकाणी पायी प्रवास त्या ठिकाणी सुरू होता यात्रेचा. आणि त्यांना असं वाटलं की अरे माझं शिष्याचं गाव जाता जाता याच रस्त्याच्या वाटेला आहे, मग त्याच्याकडे आपण मुक्कामासाठी त्या ठिकाणी जावं का, असा मनात विचार आल्याच्या नंतर गुरूंनी शिष्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि मंडळी शिष्याकडे गेल्याच्या नंतर शिष्याने अतिशय आनंदाच्या त्या ठिकाणी भरामध्ये या गुरूंचं स्वागत केलं त्या ठिकाणी मान सन्मान केला. गुरूंना खूप आनंद झाला की अरे बाबा इतक्या वर्षाने आपण आलो तरी आपला शिष्य आपल्याला विसरला नाही. पूजा अर्चा सगळं झाल्याच्या नंतर गुरु त्या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये त्यांच्या घरी त्या ठिकाणी 5-6 दिवस त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर गुरूंना नंतर असं वाटू लागलं की बाबा आता बरेच दिवस या ठिकाणी आपण राहिलोय, तर आपली जी काय पुढची तीर्थयात्रा आहे त्या यात्रेसाठी आपण आपलं त्या ठिकाणी रवाना व्हावं, मार्गस्थ व्हावं. तर जात असताना उद्या मला जायचं म्हणून आदल्या दिवशी आपल्या शिष्याला त्यांनी निरोप दिला की बाबा उद्या मी पुढच्या प्रवासासाठी जाण्यासाठी निघतोय, तर माझी आपण जाण्याची तयारी करावी. असं सांगितल्याच्या नंतर मंडळी शिष्याने सकाळीच त्या ठिकाणी पहाटे उठून स्नान वगैरे सर्व आटोपून गुरूंचं सर्व व्यवस्थित झाल्याच्या नंतर पूजा अर्चेसाठी पाठ वगैरे त्या ठिकाणी मांडला आणि गुरूंना पाद्यपूजा असेल जे काय त्याला पूजा करायची असेल गुरूंची त्याच्यासाठी बोलावून पाठवलं. गुरु आल्याच्या नंतर सर्व पूजा अर्चा उरकल्याच्या नंतर गुरूंच्या इकडे येत असताना त्याच्या दारात पाहिलं होतं शिष्याच्या की एक घोडी बांधलेली होती मंडळी. आणि गुरूंना असं वाटलं की अरे मी हा पायी प्रवास करतोय, चालून चालून थकलोय, आता माझं सुद्धा वय जास्तीचं झालंय, मग जर मी याच्याकडून जर घोडी घेऊन गेलो तर मला चालणं माझं वाचेल आणि माझा पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुखाचा होईल, अशी मनामध्ये एक आशा त्या ठिकाणी त्यांच्या पल्लवी त्या ठिकाणी निर्माण झाली. या आशा निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी त्या पाटावर बसले आणि पाटावर बसल्याच्या नंतर शिष्य त्यांचा पूजा करण्यासाठी समोर येऊन बसलाय आणि गुरूंच्या अचानक त्या ठिकाणी मंडळी अंगामध्ये आलं. अंगात आल्याच्या नंतर ते घुमू लागल्याच्या नंतर ते घोडी 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 त्या ठिकाणी म्हणू लागले. आता शिष्याच्या ते काय सुरुवातीला हा प्रकार काय लक्षात येईना तेव्हा गुरूंना आज असं ते झालं काय, मला इतके वर्ष मी गुरूंची सेवा करतो तिथं, परंतु त्यांच्या अंगात तर एकही दिवस मी आलेलं पाहिलं नाही, आज अचानकच असं अंगामध्ये कसं काय आले. आणि अशा विचारामध्येच त्या ठिकाणी शिष्य असताना गुरूंनी त्या ठिकाणी घोडी घोडी म्हणण्याचा मंत्र जेव्हा सुरू केला त्यावेळेस हा शेवटी गुरूंचाच शिष्य होता ना. त्याच्या लक्षात आलं की आपले गुरुजी आपले गुरु आपली घोडी त्या ठिकाणी आपल्याकडून पळवण्याच्या त्या ठिकाणी नादात आहेत. मग शिष्य सुद्धा हुशार होता, गुरूंच्या समोर बसला आणि गुरूंच्या अंगावर मागणी शालजोडी होती. गुरुने शिष्याने सुद्धा त्या ठिकाणी घुमायला सुरुवात केली आणि शालजोडी म्हणू लागला. गुरूंच्या लक्षात आलं की शिष्य आपल्या पुढचा निघालाय. त्याच्यापेक्षा गुरु म्हणले बाबा तुझा मंत्र आणि माझा मंत्र आपण जागेवर थांबू, तुझा तुला आणि माझी मला. मला यातून सांगायचंय काय की गुरु असू द्या आणि शिष्य असू द्या हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जर मनापासून त्या ठिकाणी जर ते नातं जर निभावण्याचं गुरु शिष्याचं सुद्धा जर काम केलं तरच त्या शिष्याचं सुद्धा त्या ठिकाणी कल्याण होणार आहे. तर गुरुने किती आयुष्यभर त्या ठिकाणी शिष्याला सुद्धा सांगण्याचं काम केलं आणि शिष्याच्या त्या ठिकाणी त्याचा काहीच उपयोग जर झाला नाही तर त्याचा सुद्धा आयुष्यातला वेळ
विनार्थ त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी आयुष्य निघून जाणार आहे. आता आपण पाहतोय आयुष्य माणसाच्या जीवनामध्ये आता राहिलेच किती. पूर्वीची लोक आपण पाहतो की 100 वर्ष जगत होती आणि आज आपण पाहतो की 50 वर्ष 60 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यानंतर ज्याला आयुष्य मिळालंय ते माझ्यासारखा त्या ठिकाणी बोनसच आयुष्य म्हणेल. कारण आता पाहतोय आपण 30-40ला आलेला मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी गोळ्या औषधांवर आलाय. पूर्वीचं खाणं पिणं सुद्धा त्या ठिकाणी आपलं शेतातलं माणसं कष्ट करायची, काबड कष्ट करायची आणि खाणं पिणं सुद्धा त्या ठिकाणी बिना औषधांचं त्या ठिकाणी होतं. आता सर्व पिकं असतील काही असतील त्या ठिकाणी औषधाच्या फवारण्या करतात आणि जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळण्याच्या लोभापायी त्या ठिकाणी लोक औषधं वापरतात आणि तेच आपण त्या ठिकाणी धान्य वगैरे खातोय आणि त्याच्यामुळे आपले जे काही जीवनात असणारे आजार पाजार असतील त्या ठिकाणी लवकर उद्भवत आहेत. तर हे पूर्वीपासूनच सगळे होते पण ज्याचं उद्भवायचं त्याला उद्भवायचं. पण आता सर्रास आपण पाहतोय की 50-60 वर्ष जगणं सुद्धा आता माणसाला मुश्किल झालंय. म्हणून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी एकच ध्येय ठेवायचे की बाबांनो आजचा दिवस गेलाय. सकाळी उठल्याच्या नंतर आता समजा संध्याकाळी आपलं 10 वाजता प्रवचन उरकल्याच्या नंतर झोपी जात असताना त्या देवाचं त्या ठिकाणी आठवण करायची, चिंतन करायचं की आजचा दिवस त्या ठिकाणी अतिशय माझा तुझ्या आशीर्वादामुळे चांगला गेलाय, परंतु उद्याचा असणारा याच्यापेक्षा त्या ठिकाणी चांगला जाऊ दे म्हणून देवाची प्रार्थना करायची आणि झोपी जायचं. आणि सकाळी उठल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा त्याचं दर्शन घ्यायचं की बाबा आजचा दिवस त्या ठिकाणी कालच्या दिवसापेक्षा सुद्धा माझा चांगला जाऊ दे. आणि आता घरातून मनुष्य बाहेर पडला तर तो मनुष्य मंडळी घरी येईल तेव्हाच त्या ठिकाणी आपला आहे. आज आपण पाहतोय की अतिशय भयानक त्या ठिकाणी परिस्थिती समाजामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. लोकांची आता साधनं वाढलेत, मोबाईल आलेत, गाड्या आल्यात, परंतु अपघात इतके त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढलेत की आपण जरी सरळ मार्गी चाललो असलो तरी दुसरा येऊन त्या ठिकाणी पाठीमागून येऊन घडेल काय आणि काय घटना घडेल काय. त्याच्यामुळे घरातून सकाळी बाहेर पडलेला मनुष्य संध्याकाळी घरी येईल तेव्हाच तो आपला. अशा प्रकारचं त्या ठिकाणी धकाधकीचं जीवन आपलं त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून यातून आवर्जून सांगायचंय की बाबा कोणाला माहिती आहे की आपल्याला किती आयुष्य त्या ठिकाणी कधी आपला शेवट होणार आहे. माझा असणारा आजचाच दिवस त्या ठिकाणी माझ्या जीवनातला माझ्या हातातला आजचाच जे समजून जर आयुष्य प्रत्येकाने जर जगायला सुरुवात केली ना तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मरण किंवा काय दुःख त्याचं काही भय त्या ठिकाणी वाटणार नाही. आणि माझ्या हातात जेवढे दिवस आहेत ना माझ्या आयुष्यातले तेवढे मी सत्कर्मासाठी त्या ठिकाणी घालवेल, देवाची वारी करेल, आळंदी पंढरीला त्या ठिकाणी जाईल, दर महिन्याच्या त्या ठिकाणी एकादशी असतील, बारशी असतील, नवोदित बाबा आहेत ठीक आहे ज्यांची मुलं बाळ लहान आहेत अजून प्रपंचाच्या जबाबदारी आहेत ते ठीक आहे. त्यांनी आज पण मला त्यातूनही सांगायचे की बाबा उगाच उतार वयात पण जास्त जाऊन त्या ठिकाणी परमार्थ करण्यापेक्षा तरुणपणातच जर आपण सुरुवात जर त्या परमार्थाला केली ना तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाचा तो परमार्थ तरुणपणातलाच आपला जो घडतो ना तो उतार वयात नाही. कारण उतार वयात आपण त्या परमार्थात जाऊन त्या ठिकाणी किती प्रयत्न करायला गेलो ना तरी लोक म्हणतात अरे बाबा आता संसारात त्या ठिकाणी काय कामाचं राहिलं नाही म्हणून आता परमार्थाकडे वळायला लागलाय. म्हणून तरुणांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे किंवा आपली वयोवृद्ध मंडळी आहे ठीक आहे आपलं दिवस त्या ठिकाणी आपण उशिरा परमार्थात काय जण आलो असं आपली असणारी जी काही नवीन पिढी आहे तिला आपण योग्य वेळेत त्या ठिकाणी त्या परमार्थामध्ये आणू शकतो का. त्याला जर आपण गोडी आवड जर त्या ठिकाणी आजपासूनच निर्माण केली ना तर आपल्या घरातली मुलं नक्कीच त्या ठिकाणी त्या परमार्थामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतो की ख्रिश्चन धर्मामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस ते लहान मुलगा झोपलेला असतं ना तर त्याच्या उशाला खेळणं त्याच्या आई वडील त्या ठिकाणी आणून ठेवत असतात आणि ते खेळणं आणून ठेवल्याच्या नंतर सकाळी ज्यावेळेस ते मुलगा झोपेतून उठतं ना त्यावेळेस त्याला ते सांगतात की हे येशूने तुझ्यासाठी त्या ठिकाणी आणलंय. ते लहान बाळ असतो त्याला काय समजते कुणी आणले, आई वडिलांनी आणले का कुणी आणले. आणि त्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी ते फिट बसलेलं असतं की बाबा हे जे काय मला मिळतंय हे सगळं येशूमुळे मिळतंय. त्यांना ते देवच मानत असतात ना. पण आपण मला सांगा कधी म्हणतो का आपण की बाबा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या पुण्यातल्या परिसरामध्ये घराच्या जवळपास मंदिर आहे, आपले मुलं असतील नातुंड असतील की बाबा चल तुला मी देवदर्शनासाठी त्या ठिकाणी घेऊन जातोय. कारण या देवाशिवाय त्या ठिकाणी ज्याच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी पानं सुद्धा त्या ठिकाणी हालत नाहीत किंवा वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहत नाही. त्या देवाची इतकी आपल्यावर त्या ठिकाणी उपकार आहेत तर त्याच्यातून कुठेतरी त्या ठिकाणी उतरावं आणि आजपासूनच लहान मुलांना सुद्धा समजावं की जे काय आहे
या देवामुळे त्या ठिकाणी सर्व काय आहे, त्याची सत्ता आहे याच्यावर सर्वांवर, आपला काही त्याच्यावर अधिकार नाही. हे एक प्रकारचं आपलं भाड्याचं त्या ठिकाणी घर आणि खाली घर असा प्रकार आहे आपला. परंतु आपण ते लहान मुलांवर त्या ठिकाणी लहानपणापासून बिंबवायचं काम करत नाही आणि त्याच्यामुळे मग पुढे जाऊन आपल्याला त्रास झाल्यावर आपण म्हणतो नाही अरे बाबा आमची मुलं ऐकतच नाही. म्हणून लहानपणापासून त्या ठिकाणी जर आपण त्याला वारीची सुद्धा त्या ठिकाणी आवड जर त्याच्या मनामध्ये जर निर्माण केली, आपण जात असताना नाही बाबा पूर्ण दिवस पण एक दिवस का व्हायना त्या लहान मुलाला आपण जर बरोबर सुट्टीच्या दिवशी घेण्याचं काम केलं ना, कुटुंबातला एक माणूस आपला जास्तचा घ्या की बाबा रे तू संध्याकाळी परत त्या मुलांना घरी घेऊन ये, माझा मी पुढच्या प्रवासासाठी त्या ठिकाणी प्रस्थानासाठी जाईल. तर अशा प्रकारची आवड जर लहानपणापासून आपण आपल्या मुलांबाळांमध्ये जर बिंबवत गेलो तर पुढे जाऊन त्या ठिकाणी आपली जी काय ही वारी असेल किंवा या पिढीचं त्या ठिकाणी मागच्या पिढीचं आपण काहीतरी वाढवण्याचं त्या ठिकाणी घेतले ना, म्हणून त्या ठिकाणी चांगले जगत आलोय ऐकत आलोय. तर ते पुढे जर आपल्या पिढीने जर मुलाबाळांनी आपल्या नातवंडांनी जर चालवायचं असेल आपलं, तर त्याच्यासाठी आपण आजच त्यांना त्या ठिकाणी त्याची आवड निर्माण त्या ठिकाणी करणं सुद्धा तितक्याच गरजेचं आहे. म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मंडळी जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला पैसा धन अडका जर एखाद्याकडे जर आला तर तो म्हणतो अरे मला देवाची काय गरज आहे, देव असं माझं त्या ठिकाणी काय करणार आहे, आणि हा माझा पैसा धन माझ्याकडे इतके की सगळ्या सुख आयुष्य आरामात त्या ठिकाणी माझं मी जीवन जगतोय. पण असं काहीच नाही ना, हे सगळं जे काय आहे हे शेवटी त्याच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी काही चालत नाही आणि त्याच्यामुळं त्याला शरण गेल्याशिवाय त्या ठिकाणी काही उपयोग नाही. बर त्या जीवनामध्ये त्याला शरण तरी जावं कशा प्रकारे जावं. एक साधू बघा, दोघे जण त्या ठिकाणी भाऊ होते आणि त्या भावांची त्या ठिकाणी इतकी सुतार समाजामध्ये त्या ठिकाणी ते दोघे भाऊ जन्माला आले होते, इतकी त्यांची देवावर श्रद्धा होती की त्या गावातल्या त्या ठिकाणी जो पाटील होता त्या पाटलाच्या वाड्याचं या दोघा भावांनी त्या ठिकाणी काम घेतलं होतं. आणि ते काम घेतलेलं असताना आषाढीची वारी मंडळी जवळ आली होती आणि या दोन्ही भावांना त्या ठिकाणी त्या वारीसाठी जायचं होतं. परंतु गावचा पाटील होता आणि त्याच्या घराची जी वास्तुशांतीचा मुहूर्त सुद्धा पाटलाने जवळपासची तारीख काढली होती. आणि हे जे दोन बंधू होते ना सुतार समाज त्यातले जळोजी आणि मळोजी नावाचे, यांना तर काही करून त्या ठिकाणी वारीला जायचंच होतं. त्यांना एक प्रकारचा ध्यासच लागला होता की बाबा वारी जवळ आली, हातातलं काम त्या ठिकाणी टाकायचं जायचं. परंतु मनामध्ये एक भीती पण होती की हातातलं काम जर टाकून गेलो तर हा पाटील आपल्या पाठीमागे आपल्या घरच्या दारच्यांना बायका मुलांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास करणार, गावात राहून देणार नाही, घर मोडून त्या ठिकाणी आपल्याला बाहेर गावात त्या ठिकाणी यांना आकलून लावी, ही मनामध्ये भीती पण होती. पण मनामध्ये दृढ निश्चय संकल्प होता काही केलं तरी मला पायी वारीसाठी जायचंय. मग करावं काय. मंडळी पाटलाला दोन्ही भावांनी त्या ठिकाणी जळोजी आणि मळोजींनी विचारण्याचं काम केलं. पाटलांनी एका शब्दात सांगितलं की माझं काम सोडून त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही. दोघं भाऊ अक्षरशः संध्याकाळी काम संपलं आणि विचार करत बसले की जळोजी त्या ठिकाणी, मळोजी लहान होता, जळोजीला म्हणाला दादा काही करून आपल्याला त्या ठिकाणी पायीवारीला जायचं, मग करायचं काय. रात्रभर मंडळी विचार केल्याच्या नंतर दोघांनी त्या ठिकाणी ठामपणाने निश्चय केला की काही झालं तरी आता पहाटे पहाटे त्या ठिकाणी इथून आपण आता पळून जायचं, पण देवाच्या वारीसाठी त्या ठिकाणी आपण जायचंच. काही केलं तरी जे काय पुढे होईल ते सगळं देवावर सोडायचं, असं म्हणून दोन्ही भाऊ त्या ठिकाणी पायीवारीसाठी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर इकडं पंढरपुरापर्यंत त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर आपण पाहतो की चातुर्मास त्या ठिकाणी 4 महिन्याचा चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये सुद्धा त्या दोन्ही भावांनी ठरवलं की बाबा आता आपण इथं आलोय, वारी उरकली, पण आता माघारी जायचं कसं. उद्या तिथे जाऊन त्या ठिकाणी पाटील आपल्याला मारहाण केल्याशिवाय राहणार नाही, ती मनामध्ये भीती पण होतीच ना त्यांच्या. दोन्ही भावांनी ठरवलं काही झालं तरी आता चातुर्मास झाल्याशिवाय तिथे जायचं नाही. आणि इकडं मंडळी ह्या संकल्प दोन्ही भावांचा निश्चय ज्यावेळेस झाला त्यावेळेस जगाचा असणारा मायबाप पांडुरंगाला सुद्धा त्या ठिकाणी चिंता वाटू लागली. अरे हे दोन्ही भाऊ तर आता त्या ठिकाणी माघारी जाण्याचा त्या ठिकाणी विचार सुद्धा करणार, मग करायचं काय. यांनी जे हातात काम घेतलं हे जर यांच्याच्याने पूर्ण नाही झालं तर हे इकडे पंढरपूरला आता आलेत, परंतु त्यांच्या बायका मुलांना तिथे गावात राहण्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर अवघड परिस्थिती निर्माण होईल. अक्षरशः मंडळी देव स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या गावाला, ज्या गावात काम घेतलं होतं
त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या जळोजीचा मळोजीचा त्यांच्या रूपामध्ये देव काम करू लागला तिथं. आणि तो असणारा वाडा अतिशय चांगल्या प्रकारचा देवाने त्या ठिकाणी बांधण्याचं काम सुरू केलं. इकडं आई साहेबांना काळजी वाटू लागली की अरे बाबा हे दोघ जण इथून आता त्या ठिकाणी पंढरपुरातून हलवणार आणि हे दोघ जण जायनात म्हणून त्या ठिकाणी देवाला तिकडे जावं लागलंय यांचं त्या ठिकाणी काम करण्यासाठी. मग करावं काय? आई साहेबांनी एक दिवस असं ठरवलं, त्यांच्या दोघांच्या त्या ठिकाणी स्वप्नामध्ये गेल्या आणि जळोजी आणि मळोजीला सांगितलं की बाबांनो, तुमचं इथलं जे काय कार्य होतं ते कार्य आपलं आता त्या ठिकाणी आटोपलंय आणि आपण आता आपल्या गावाकडे पुन्हा त्या ठिकाणी जाण्याचा, उद्या आपण त्या ठिकाणी आपल्या गावाकडे जावं अशा प्रकारचं त्यांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिल्याच्या नंतर सकाळी दोघे भाऊ झोपेतून उठल्याच्या नंतर जळोजी आणि मळोजी एका मिरीला त्या ठिकाणी सांगू लागले, अरे रात्री मला झोपेमध्ये असं स्वप्न पडलं. आई साहेबांनी सांगितलं की बाबा इथला तुमचा कार्यभार जो काय तो आटोपलाय, आता आपण आपल्या गावाकडे जाण्यासाठी रवाना निघावं, आता परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी आपण जावं. दोघांना तो विचार पडल्याच्या नंतर मंडळी दोघेही भाऊ त्या ठिकाणी परतीच्या प्रवासासाठी जाण्यासाठी निघाले. परंतु प्रवासाला आता घराकडची वाट तर पकडली, पण मनामध्ये त्या ठिकाणी इतकी भीती होती की आपण आलोय, आता गेल्याच्या नंतर पाटील आपल्याला मारेल का किंवा आपल्या घरच्यांचे काय हाल केले असतील हा मनात विचार होता. परंतु ते दोघेही भाऊ त्या ठिकाणी त्यांच्या घराजवळ गेल्याच्या नंतर तिथं घरातली माणसं जी होती, त्यांना बायका मुलं समोर होती, त्यांना असं वाटलं की आपण 3-4 महिन्याच्या नंतर घरी आलोय माघारी वारीहून, चातुर्मास पण उरकलाय सगळा. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर सकाळी जर समजा मनुष्य घरातून आपल्या बाहेर गेलाय आणि संध्याकाळी जरी तो माघारी आला तरी आपण विचारतो ना, अरे बाबा कधी आला, काय झालं. आणि हे 4-4 महिने घरातून बाहेर असताना सुद्धा बायका मुलं यांना कोणी काहीच विचारा ना की कधी आला, तुम्ही कुठे होता. यांनाच काय कळा ना की बाबा हे चाललंय काय नेमकं. आणि नंतर त्या ठिकाणी भीत त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या हातात पाटलाचं काम घेतलं ना वाड्याचं, त्या बाजूला ते दिशेनं चालत गेल्याच्या नंतर दुरूनच त्यांना तो पाटलाचा भव्य आणि दिव्य असा तो वाडा नाही म्हणता यायचं तर एक प्रकारचा राजवाडा, कारण तो यांच्या गैरहजरीमध्ये साक्षात भगवंतांना त्या ठिकाणी भगवंताचे हात लागले होते आणि तो सुंदर असा त्या ठिकाणी ती वास्तू उभी राहिली होती. पाहताच डोळे दिपतील अशा प्रकारचा सुंदर वाडा त्यांच्या नजरेसमोर आल्याच्या नंतर ते म्हणले, अरे पाटलांनी हे काम आपण गेल्याच्या नंतर वाट पाहून शेवटी दुसऱ्याकडून कोणाकडून तरी त्या ठिकाणी करून घेतलं. म्हणून भीत त्या ठिकाणी पाटलाजवळ गेल्याच्या नंतर पाटलाने आपलं काम झाल्याच्या नंतर जे काय दक्षिणा होती यांची ते देण्याचं काम केलं आणि ते माघारी देव त्या ठिकाणी यांच्या रूपात जे होते जळोजी मळोजीच्या, ते आपल्या यांच्या घराकडे त्या ठिकाणी माघारी निघून आलते. पाटलाला असं वाटलं की अरे आपण जी काही दक्षिणा दिली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अजून यांना काही अजून 2 पैशाची अपेक्षा आहे का, म्हणून इथपर्यंत पुन्हा माघारी आलेत का. अशा आशेने पाटलांना पुन्हा त्यांना दोघा भावांना बोलवलं आणि या अरे म्हणले सुंदर असं त्या ठिकाणी तुम्ही दोघा भावांनी काम केलंय. हे म्हणले, अहो पाटील आम्ही नाही केलं. अरे तुम्ही काय सांगताय पाटील म्हणले, तुम्ही दोघा भावांनी वाडा बांधण्याचं काम केलंय आणि मी तुमच्यावर त्या ठिकाणी समाधानी आहे, खुश आहे. अजून माझ्याकडून 2 रुपये त्या ठिकाणी आपण घेऊन जा. असं म्हणल्याच्या नंतर मंडळी त्या दोन्ही भावांच्या लक्षात आलं की अरे आपण देवाच्या पायीवारीसाठी गेलो होतो, पण आपण तिकडं पायीवारीला गेल्याच्या नंतर साक्षात पांडुरंगानं भगवंतानं त्या ठिकाणी आपल्या गैरहजेरीत येऊन आपलं काम करण्याचं काम इथं केलंय आणि हा वाडा उभं करण्याचं काम केलंय. आणि त्याच दिवशी मंडळी दोन्ही भावांनी निश्चय केला, निर्णय घेतला की बस आतापर्यंत जे आयुष्य आपण जगलं हे प्रपंचासाठी त्या ठिकाणी जगलं, कुटुंबासाठी जगलं. आता इथून पुढचं जे काय आयुष्य राहिले ते देवाच्या दारामध्येच त्या ठिकाणी जगायचं. जोपर्यंत जगू तोपर्यंत तिथंच पंढरपुरात राहायचं आणि आपला शेवट झाला तरी पंढरपुरातच त्या ठिकाणी करायचा, असा निश्चय मंडळी दोन्ही भावांनी केला. आणि तात्काळ ते पंढरपुरामध्ये निघून गेले. पंढरपुरात निघून गेल्याच्या नंतर आपला जो काय रोजचा उदरनिर्वाह होता ते त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालायचं. आणि दोन्ही भावांचा नियम ठरलेला होता की दुपारी 12 वाजता बरोबर दोघांनी चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी स्नान करता यायचं. स्नान आटोपलं की यायचं, जे काय आपलं अन्न असत ते दोघांनी एकत्र बसून खायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा नियम जवळपास 27 वर्षे नियम तो एकसारखा सुरू होता. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये असा उजळला की मळोजी त्या ठिकाणी त्याचं काम उरकून बरोबर चंद्रभागेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी येऊन थांबल्याच्या नंतर बराच वेळ गेल्याच्या नंतर ऊन डोक्यावर आलं. अरे आज मी तर आलोय परंतु दादा त्या ठिकाणी का आला नाही.
असा बराच वेळ त्या ठिकाणी वाट पाहिल्याच्या नंतर मंडळी, जुन्या काळची लोक त्या ठिकाणी हुशार होती. पूर्वी घड्याळं नव्हती, टायमिंग लोकांना कळत नव्हते, परंतु एका मिरचे जे काही नित्यनेम होते त्याच्यावर काही गोष्टी त्या ठिकाणी ते जाणत होते. आणि मळोजीच्या मनात त्या ठिकाणी कुठंतरी आता त्याचा मनातला विचार डगमगू लागला. अरे दादाची मी खूप वेळ झाला त्या ठिकाणी वाट पाहतोय, परंतु आज दादा अजूनही आला नाही. मग दादाचं काही बरं वाईट त्या ठिकाणी झालं असेल का, असे अनेक त्या ठिकाणी विचार त्याच्या मनामध्ये तिथे येऊ लागले. आणि विचार येऊ लागल्याच्या नंतर 12 वाजले, 1 वाजले, परंतु जळोजी त्या ठिकाणी तिथे येऊ शकले नाहीत. आणि मग त्या ठिकाणी मळोजीचा निश्चय झाला की दादा आपल्याला आज सोडून गेला. आणि तिथं मंडळी भाव गेल्याच्या नंतर दुसऱ्या भावाने त्या ठिकाणी त्या चंद्रभागेला त्या ठिकाणी मोठ्याने त्या ठिकाणी ओरडून सांगितलं की तू घात केलास, तुला जर न्यायचंच होतं आम्हाला तर दोघा भावांना त्या ठिकाणी एकाच वेळेस न्यायचं होतं, एकट्यालाच का घेऊन गेलीस. असं म्हणल्याच्या नंतर या भक्तीच्या पुढे दोन्ही भावांच्या त्या चंद्रभागेला सुद्धा मंडळी त्या ठिकाणी त्या मळोजीला सुद्धा त्याच दिवशी त्या ठिकाणी घेऊन गेली. ती तिथं आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी त्याला सामावून घेतलं. मला इतकंच सांगायचं की भक्ती सुद्धा करताना त्या ठिकाणी जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, याला बी शरणागत शरण्य मी चेकू. ही भक्ती सुद्धा त्या ठिकाणी अनन्य भावाने जर आपण केली तर ती अनन्य भावाने म्हणजे या जवळची मळोजींनी जी भक्ती केली ना मंडळी, आजही आपण पाहतोय की आपण नामदेव पायरीच्या तिथे गेल्याच्या नंतर तिथं उजव्या हाताला या जळोजी आणि मळोजीची त्या ठिकाणी समाधी आहे. ती गेल्याच्या नंतर आजही आपण जाऊन पाहिली तर आपल्याला ती समोर दिसल. हे देवापाशी जे काय आपल्याला स्थान जे निर्माण होतंय हे उगाच होत नाही ना. हे देव पण येण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सिद्ध व्हावं लागतंय. आपली जी काय देवावरची श्रद्धा असेल, भक्ती असेल, ती पण ती तितक्या ताकदीची त्या ठिकाणी असावी लागते. नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं करून त्या ठिकाणी काही उपयोग नाही. आपण आज पाहतो मंदिरामध्ये जरी आपण गेलो तरी गाडीवरून असलं किंवा एखादा गेला तर मंदिरात आत जाण्याचे सुद्धा आपण कष्ट घेत नाही. दारातूनच पाया पडतोय आणि बाहेरच्या बाहेर जातोय आणि देवा मला पाव आणि प्रसन्न. कसं काय देव प्रसन्न व्हायचा. आणि इथं वर्षानुवर्ष देवावर पाणी घालणारे पुजारी आहेत, त्यांच्या कधी देव आजपर्यंत स्वप्नात आला नाही. तर आपण दारातून हात जोडून पाया पडणाऱ्यांचा केव्हा यायचा आणि केव्हा आपलं त्या ठिकाणी हे करायचा. परंतु हा जो देव आहे ना, हा जर मनापासून जर त्या ठिकाणी आपण जर त्याची भक्ती केली, श्रद्धेपोटी त्या ठिकाणी भावनेनं जर आपण त्याचं त्या नियमानुसार त्या ठिकाणी जर आपण पालन पूजन केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मनोनी जाणते ने गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. मंडळी या ठिकाणी आपल्याला आपण उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी सांगितलंय की जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, की ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाशी जर आपण पाणी जर घातलं तर त्या वृक्षाच्या फांद्या आणि पाणी सुद्धा त्या ठिकाणी टवटवीत राहतात. त्याच्यासाठी काय त्याच्या आपण झाडाच्या काही माथ्यावर पाणी घालण्याची त्या ठिकाणी आवश्यकता लागत नाही, आपल्याला गरज पडत नाही. तर वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं तरी त्याच्या फांद्या फुलं टवटवीत राहतात. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण जर सातत्य ठेवलं, जर आपलं वाचन असेल, साधना असेल, याच्यामध्ये जर आपण नित्यनेम जर कुठेतरी जीवनामध्ये जर आपण आणले तर आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी जीवाचा उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा प्रकारे आपण अतिशय मनापासून त्या ठिकाणी आपण जी काय आपली सेवा असेल ती मनापासून करावी. न तर धन दौलत त्या ठिकाणी किती आपल्याला मिळाली तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समाधान लाभत नाही. एक अजून 5 मिनिटाचा अवधी आहे, छोटासा एक दृष्टांत आहे की आपण पाहतो की ज्ञान आणि धन याच्यामध्ये असणारा फरक काय जीवनामध्ये. माझा धनाशी विरोध नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे पैसा अडका असावा ना, जीवन जगण्यापुरता जर आपल्याकडे पैसा पाहिजेच ना, दुसऱ्याकडे हात पसरायची गरज पडू नये. परंतु तो इतकाही त्या ठिकाणी असू नये की पुढची पिढी त्या ठिकाणी त्याची आपली बरबाद होईल. किंवा वडिलांनी आपल्या जर आपण आपलं आयुष्य काबड कष्ट करून जर आपण घालवलं, पैशाची पैसा जर जोडत गेलो आणि पुढची पिढी जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तिला जर घडवण्याचं काम केलं नाही तर ती एका दिवसात सुद्धा ते पैसे सगळी प्रॉपर्टी घालवण्याचं काम करेल ना. पण त्याच्यासाठी आपली मुलं बाळ असतील ना, त्यांना घडवता त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार करणं सुद्धा त्या ठिकाणी तितकं गरजेचं आहे. जर मला सांगायचंय की जर माझ्याकडे 1 रुपया आहे आणि तुमच्या जवळ 1 रुपया आहे, जर आपण त्याची जर आदला बदल जर केली, समजा शरद महाराज आहेत, त्यांच्याकडे 1 रुपया, त्यांनी मला 1 रुपया दिला
आणि माझा 1 रुपया मी त्यांच्याकडे दिला तर त्यांच्याकडे 1च रुपया राहणार आहे आणि माझ्याकडे 1च रुपया राहणार आहे. पण जर त्यांच्याकडे एक चांगला जर विचार आहे, सुंदर जर चांगला विचार आहे, तो जर त्यांनी जर मला एक विचार चांगला दिला, माझ्याकडचा एक जर विचार मी त्यांना जर दिला तर त्यांच्याकडे 2 चांगले विचार होतील आणि माझ्याकडे 2 चांगले विचार होतील. म्हणून ज्ञान हे मंडळी तेजानं त्या ठिकाणी वाढत असतं. म्हणून जुन्या जाणत्या मंडळींनी सुद्धा नवीन मुलं घडवण्याचं काम करत असताना त्यांना हिडीस न करता की समजावून सांगून जवळ घ्यायचं आणि त्या ठिकाणी ती नवी पिढी घडवायचं काम करायचं असतं. एका गावामध्ये मंडळी विवेक आणि वैभव नावाचे 2 मित्र राहत होते आणि घरची परिस्थिती होती. विवेकला त्या ठिकाणी भरपूर शिकायचं होतं जीवनामध्ये, पण घरची परिस्थिती आड येत होती म्हणून त्याला पुढे जाऊन शिकता येत नव्हतं. आणि वैभव जो होता त्याला असं वाटायचं की अरे मला कुठून तरी चांगला असं धन मिळावं, पैसा अडका मिळावा, म्हणजे माझ्या जीवाचं त्या ठिकाणी मी माझं आयुष्य ऐश आरामात त्या ठिकाणी घालवेल असा विचार करत असताना घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण दोघांना सुद्धा अर्धवट सोडावं लागलं. आणि मग काय करायचं तर दोघांनी मिळून जंगलामध्ये जायचं, लाकडे बिकडे काय असेल ते आपली तोडायची आणि ती लाकडं आणून बाजारामध्ये त्या ठिकाणी विकायची आणि त्याच्यावर आपला प्रपंचाचा गाडा त्या ठिकाणी चालवायचा. अनेक दिवस असं चालू असताना एक दिवस नित्य नेमानं त्या ठिकाणी दोघं जंगलामध्ये गेले असताना त्यांना दुरून असा एक मोठा आवाज आला आणि वाचवा वाचवा असा आवाज आल्याच्या नंतर त्या आवाजाच्या दिशेने दोघं पण सुद्धा त्या ठिकाणी पळत सुटले. हातामध्ये त्यांच्याकडे कुऱ्हाडी होत्याच ना, तर पाहतात तर वाचवा वाचवा म्हणणारी व्यक्ती होती ती, त्याच्यावर जंगलातील एक प्राणी त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केलता आणि ते जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी ती व्यक्ती मोठमोठ्याने ओरडत होती की मला वाचवा म्हणून. यांनी त्या प्राण्याला हुसकावून लावल्याच्या नंतर त्याची विचारपूस केली, अरे बाबा इतक्या जंगलामध्ये तुझ्या हातात कुठल्या प्रकारचा हत्यार नाही, काय नाही, तू असा मोकळाच कसं काय आलास? त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं की बाबांनो, या राज्याचा मी राजा आहे आणि माझ्या प्रजेबरोबर मी या ठिकाणी जंगलामध्ये शिकारीसाठी आलो होतो, परंतु थोडक्यात माझ्या प्रजेची माझी त्या ठिकाणी सैन्याची माझी चुकामुक झाली आणि मी एकटाच इकडे सापडल्यामुळे या प्राण्याच्या त्या ठिकाणी हल्ल्यामध्ये सापडलो. परंतु आज तुम्ही दोघांनी त्या ठिकाणी माझं जीव वाचवण्याचं काम केलंय. तर तोपर्यंत तिथं त्यांचं सैन्य राजाचं पोचलं होतं. राजाने सांगितलं की बाबांनो, या दोघांमुळे आज त्या ठिकाणी माझा जीव वाचलाय. उद्या सकाळी या दोघांना सुद्धा आपण राज्यामध्ये बोलवा आणि यांचा जे काय असेल ते यथोचित मान सन्मान असा करा. म्हणजे टाइम संपलाय, फक्त 2 मिनिटं घेतोय, सगळ्यांना विनंती आहे. तर ठरल्याप्रमाणे दोघेही सुद्धा त्या ठिकाणी आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर उद्या राजाकडे मागायचं काय या चिंतेमध्ये अर्धी रात्र तर निघून गेली. विवेकचं जर पक्क तत्व होतं की अरे मला शिकायचं होतं पण माझ्या घरी मला शिकता आलं नाही, पण मी उद्या गेल्याच्या नंतर काय मागणार तर मला शिक्षणच मागणार आहे राजाकडे, हा त्याचा निश्चय पक्का होता. आणि वैभवच्या मनात होतं की मी राजाकडनं आता सोनं नाणं मागणार आणि पुढचं जीवन माझं आयुष्य आरामात त्या ठिकाणी घालवणार. असं झाल्याच्या नंतर दोघं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये 10 वाजता पोचल्यावर शेवटी राजाचा ज्यांनी जीव वाचवला होता त्यांचा मान सन्मान कशा थाटामाटात त्यांना वाजत गाजत आतमध्ये घेऊन गेलं सैन्य आणि राजाच्या समोर उभं केलं. राजाने आपल्या प्रधानजींना आवाज दिला आणि सांगितलं की काल यांच्यामुळे माझा जीव वाचलाय, यांच्या जे काय मागण्या असतील त्या ठिकाणी आपण पूर्ण करायच्या. मग प्रथमतः त्या ठिकाणी वैभवला बोलावलं. वैभवला सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग, जे काय आज मागशील ते तुला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा या राजाचा शब्द आहे. राजाने सांगितलं त्यानंतर वैभवने सांगितलं की मला 10,000 सोन्याच्या मोहरा द्या. ठरल्याप्रमाणे एका क्षणात त्या ठिकाणी विलंब न लावता प्रधानजीला राजांनी सांगितलं की याला 10,000 सोन्याच्या मोहरा देऊन टाका. त्याच्यानंतर विवेकला बोलवलं की तुला जे काय पाहिजे ते तू निसंकोचपणे माग. विवेकने सांगितलं की महाराज माझी त्या ठिकाणी राजेसाहेब घरची परिस्थिती असल्यामुळे मला शिकता आलं नाही, तर मला धन देण्यापेक्षा पैसे मला नको आहे, तर मला आपण चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी मला शिक्षण मिळेल अशी आपण व्यवस्था करावी. राजाने हे ऐकल्याच्या नंतर राजांचे जे काय राजगुरू होते ते तिथेच त्या ठिकाणी त्या सभेमध्ये होते. राजाने त्यांच्या राजगुरूंना सांगितलं की आजपासून या मुलाची शिक्षणाची जबाबदारी तुमच्याकडे. असं सांगितल्याच्या नंतर मंडळी थोडा काळ उलटून गेला. विवेक अतिशय मनापासून त्या ठिकाणी गुरूंची सेवा करायचं आणि शिक्षण घेण्याचं काम सुरू होतं. ते सुरू असताना ते राजगुरू जे होते ते आता वयाने थकत चालले होते. त्यांनी एक दिवस राजांना निरोप पाठवला की बाबा आता माझं वय वाढत चाललंय आणि माझी जी काय मुलं आहेत ती माझी मुलं असली तरी या पदाच्या योग्यतेची माझा मुलगा सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे माझ्या नजरेसमोर आज असणारा हा जो काही विवेक आहे तो या पदासाठी त्या ठिकाणी परिपूर्ण झालेला असं मला वाटतंय. म्हणून राजाला सांगितलं की आपण या विवेकला या राजगादीवर त्या ठिकाणी राजगुरू म्हणून आपला त्या ठिकाणी त्याची नेमणूक करावी.
असं सांगितल्याच्या नंतर मंडळी विवेकची राजाने सांगितल्यामुळं राजगुरू म्हणून त्या ठिकाणी निवड झाली, नियुक्ती झाली. आणि नियुक्ती झाल्याच्या नंतर त्याला जुने दिवस त्या ठिकाणी त्याच्या आठवू लागले की अरे आपल्या बरोबर वैभव नावाचा आपला मित्र जो होता, ते आज आपण तर इथं शिक्षणामुळे या पदापर्यंत पोहोचलोय, पण वैभवची आज परिस्थिती काय असेल, आपण जाऊन तर गावाकडे आपले जाऊन पाहून येऊया. असं मनात विचार आल्याच्या नंतर आपले 4-5 शिष्य त्या ठिकाणी बरोबर घेतले आणि विवेक त्या ठिकाणी गावाकडे आल्याच्या नंतर लांबूनच पाहिलं तर कोणीतरी समोर लांबूनच लाकडं फोडताना दिसला. अरे त्याने पाहिलं की अरे हा तर आपला मित्रच दिसतोय, पण हा मग 10,000 सोन्याच्या मोहरा घेऊन आल्याच्या नंतर सुद्धा याच्यावर आज ही वेळ का? म्हणून जवळ आल्याच्या नंतर विवेकनं वैभवला त्या ठिकाणी विचारलं, अरे बाबा मला ओळखलंस का? तो म्हणला नाही. अरे मी तुझा लहानपणीचा मित्र विवेक आहे, आपण बरोबरच त्या ठिकाणी राजाचा जीव वाचवला होता, तुला 10,000 सोन्याचे मोहरा मिळले होते आणि मला शिक्षण मी मागितलं होतं. मला आज प्रश्न पडलाय, तू 10,000 सोन्याचे मोहरा घेऊन सुद्धा त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये आज हीच गरिबी दरिद्री का? तर त्या ठिकाणी मंडळी त्या वैभवनं दिलेलं उत्तर आहे की मला त्या ठिकाणी वैभव मिळालं म्हणजे धन मिळालं, पण विवेकाची साथ त्या ठिकाणी माझी सुटली. म्हणजे मला धन मिळालं पण ज्ञानाची त्या ठिकाणी माझ्याकडून त्या ठिकाणी साथ त्या ठिकाणी संगत सुटली. त्याच्यामुळे मिळालेलं धन सुद्धा मी व्यसनाधीन झालो आणि ते असंच वाया घालवलं, म्हणून माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मी यशस्वी होऊ शकलो नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपण जे पाहतोय की आपल्याला जी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गाथा आहे, हेच आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी विवेक त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये साधू संतांनी ठेवलेले आहे. आपण त्याच वाचन करावं, पूजा अर्चनाच्या ठिकाणी नित्यनेम करावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा. म्हणून जाणतेने गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती. कुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. महाराज बोलबाई पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवी वाक्य पुरुषात तो सोनी मध्ये द्यावे पसायदा आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ता परस्परे पडो मैत्र शिवांचे हृदांचे तिम्र जावो, विश्वसधर्म सूर्य पाहू, जे वांचिल होते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानती आली, अनवर्त भूमंडळी मृत्यू आपदा, तला कल्पतरूंचे आरोह चेतना चिंतामणीचे गाव, ते चार नव पुरुषांचे चंद्रमेच्या लांछन मार्तंडाचे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोकी, विश्वादिपूर्ती अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टांदृष्ट हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसारो, येणेवर ज्ञान देव सुख्याजा, येणेवर ज्ञान देव सुख्याजा, येणेवर ज्ञान देव सुख्याजा. शांती शांती. रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर सेवा झाली. महाराजांचा परिचय पुन्हा एकदा मी देईन. आमच्या कोंढूर गावचं भूषण, वाणीभूषण, अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ असे आमचे महाराज आहेत. आमच्या नुसतं कोंढूर गावचं भूषण नसून संपूर्ण पंचक्रोशीतलं भूषण आहे. मग भवली असेल, डावजे असेल, कातवडी असेल, सांगरुण असेल, संपूर्ण पंचक्रोशीतलं हे आमचं भूषण आहे. फार सुंदर, अतिशय सुंदर महाराजांची सेवा झाली. अगदी उदाहरणासहित महाराजांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला, आणि महाराजांचं समाज प्रबोधनावर जास्त भर आहे. फार आवडलं मला महाराज, कारण त्याची गरजच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट समाजामध्ये बदल, प्रत्येक वक्त्याने समाजामध्ये कसा बदल होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि फार सुंदर तुम्ही तुमच्या